आम्हा संसार काय करे मनोहरी दास विभूती भूषणे कापी तया भेने कैका आस भयलाग आडनये चिंता आस भयलाग आडनये चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची मनोहरी दास विभूती भूषणे कापी तया भेने कैका तुका मने करू ऐशियाचा संग तुका मने करू ऐशियाचा संग जेणे मुळे भंग चिंतनाचा मनोहरीचे दास विभूती भूषणे कापे तया भेने कळकाळ सेवे लागे सेवक विश्व चैतन्य भगवान श्री नामोबाराय वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय तसे भगवान परमात्मा यांच्या नतमस्तक सेवेला सुरुवात करतो। या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल विश्वाचे परमार्थपण संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा मृत्यू लोकातील समस्या मनुष्य जातीचं दुःख कष्ट कमी करण्यासाठी साधा सोपा उपाय आणि मार्ग सांगणार असा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर मृत्यू लोकांमध्ये आनंदाने समाधानाने सुखाने जीवन जगायचं असेल तर तुम्ही एक काम करा, त्या भगवान परमात्माची कथा करा आणि त्याचं नामस्मरण करा। हे जर दोन साधने तुम्ही वापरले तर आता आम्हा संसार काही करी काय करणारे म्हणजे या प्रपंचाचं दुःख पण त्याची कथा त्याचं नामस्मरण करत असताना तुकोबाराने एक सगळ्यात महत्त्वाचं एक पथ्य सांगितलं। अगोदर तुम्ही स्वतःला त्या भगवान परमात्माचे दास म्हणून घ्या। एकदा का तुम्ही त्याचे दास झालात की मग कापे कळी काळ तयार झाले काळ तुझ्या थरथर कापतो। आज या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक माणसाला असमाधानी करणारे प्रत्येक मनुष्याला दुःखामध्ये प्रवृत्त करणारे प्रामुख्याने चार रोग लागलेले आस भय लाज आणि चिंता। तुकोबाराय म्हणतात असा तो भगवान परमात्मा समर्थ आहे आम्ही त्याचं नामस्मरण केल्याबरोबर आमच्या जीवनात हे चारही रोग नष्ट झाले। फक्त आम्ही आमच्या जीवनामध्ये एक नियम पाळा। एकदा का आम्ही आता आलो ना परमार्थामध्ये आलो ना कीर्तनामध्ये फक्त आम्ही आमच्या जीवनामध्ये एक नियम पाळू मरेपर्यंत वाईट माणसाची संगती करायची नाही। तुका म्हणजे करू ऐशियाचा संग आणि जेणे मोये भंग चिंतनाचा असा या अभंगाचा आशय झाला। या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून हा चालत आलेला विराट आणि भव्य दिव्य स्वरूपातील देकन हा कीर्तन महोत्सव गेली अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे। जवळजवळ 22 वर्ष झाली या कार्यक्रमाला। बरोबर आहे का नाही? माऊलीच्या ओवीप्रमाणे या कार्यक्रमाचं वर्णन करायचं ठरलं तर माऊली म्हणतात तारुण्य नावाची जी अवस्था असते तारुण्य असतं ना ते वयाच्या 12व्या वर्षाला चालू होतं आणि वयाच्या 25व्या वर्षाला संपलं। म्हणून जुन्या काळामध्ये 25च्या अगोदर लग्न करत होते कारण तो पुढे तारुण्य राहत नाही महाराज। आपल्या सप्त्याचं वय आहे 22 वर्षाचं म्हणजे थोडक्यामध्ये आपला सप्ताह तारुण्याच्या मुसमुसीमध्ये आलेला आकडणाऱ्या सप्ताह आहे। माऊली म्हणतात का लावण्याची नव्हाई प्रगट जैसे आगळे अंगण अंगी प्रथम असा काही अगदी हा विराट आणि देखणे स्वरूपातील चालत आलेला हा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव आपल्या पंचक्रोशीचं वैभव आदरणीय ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये दोन रूप आपल्याला पाहायला भेटतात।
एक या त्या ठिकाणी त्यांची राजकीय एक शक्ती आहे आणि वारकरी संप्रदायाची भक्ती आहे. हा जरी राष्ट्रीय कीर्तन महोत्सव असला तरी मी याला एक दुसरं नाव देतो, भक्ती शक्ती संगम. या ठिकाणी दोन शक्ती एकत्रित येतात. राजकीय शक्तीच्या ठिकाणी पारमार्थिक शक्ती एकत्रित येणं फार दूर गोष्ट आहे महाराज. आदरणीय विद्यमान आमदार असणारे माननीय श्री किसनराव कथोरे यांच्या या संयोजनातून आणि त्याचप्रमाणे आमदार साहेबांवरती प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी, राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील सर्व वारकरी मंडळी यांच्या वतीने हा अत्यंत विराट आणि दैवी हा कीर्तन महोत्सव आहे. आणि आज या कार्यक्रमाची तिसऱ्या दिवसात कीर्तन रूपे सेवा हॅलो कोण म्हणते का आणि आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा माझ्या सद्भाग्याने माझ्या वाट्याला आलेले आहेत. त्या पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, समस्त कार्यक्रम कमिटी मंडळी, समस्त ग्रामस्थ मंडळी, उपस्थित सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, आचार्य, रामायणाचार्य, पत्रकार, चित्रकार, माईक सिस्टीमवाले, शूटिंगवाले, माता मोठ्या पुरुष मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. बघा, खरंच हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आहे. आदरणीय श्री हरिभक्त पारायण आपल्या परिसरात वैभव नारायण पाटील यांची देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तेही या कार्यक्रमाला सहकार्य करत आहे. त्याचप्रमाणे राजेश पाटील असेल, त्याचप्रमाणे आता ज्यांची भेट झाली आदरणीय गणेश कथोरे आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक खूप या ठिकाणी परिसरामध्ये चांगले वारकरी संप्रदायाचे उपक्रम घडून येत आहेत. आदरणीय श्री हरिभक्त पारायण आपल्या परिसराचा वैभव मोहन महाराज शिंदे ही सर्व कार्यक्रम कमिटी मंडळी आहे. व्यासपीठावरचा एक न एक चेहरा माझ्या परिचयात आहे. बघा, कारण या परिसरामध्ये अनेक कीर्तन झालेले आहेत. याही कार्यक्रमामध्ये कीर्तन झालेलं आहे. उपस्थित सर्वच गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो, ज्यांनी या ठिकाणी सुंदर असे चाल गायलेले आहे. आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण संगीत अलंकार श्री हरिभक्त पारायण भागवत महाराज पाटील नरवडे हे देखील महाराज उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांना तोला बोलता त्यांनी पाठीमागं सहकार्य केलं. उमेश महाराज, रुपेश महाराज देखील या ठिकाणी आलेले आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. इंद्रोवती मृदंगम गेले सुकुमारा कीर्तन येते कुमारा. मी नेहमी सांगत असतो बरं का, चाल गाणारे कशी आहे तरी त्या शेवटला किती मात्र्या सोडवायची हे मृदंग वादकाच्या हातामध्ये असतात. दोन्ही मृदंग वादक माझे जीवलग मित्र आदरणीय श्री हरिभक्त पारायण अजय महाराज आणि आदरणीय श्री हरिभक्त पारायण वैभव महाराज या सर्वच व्यासपीठामध्ये गुणीजन मंडळीसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. 22 वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि विराट आणि भव्यदिव्य स्वरूपातील अखंड हरिनाम सप्ताह आहे. आम्ही महाराष्ट्रावर फिरतो महाराज, एक जवळच आहे म्हणून बोलतो. अनेक तालुक्याला, अनेक जिल्ह्याला फिरत असताना त्या स्थानिक आमदारांना माहितही नसतं आपला सप्ताह कधी झाला कधी नाही. अशा अनेक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पण आदरणीय कथोरे साहेबांचं कौतुक करावं. मी वयाने लहान आहे पण संप्रदायाच्या दृष्टीने कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा, 22 वर्षाची परंपरा आणि विशेष जगद्गुरु तुकोबारा सुद्धा वर्णन करतात ना, अशी माणसं सारखं जन्म घेत नाहीत. महाराज भगवद्गीता सांगते मनुष्यानाम सहज क्रिष्णू कश्चित जगती सिद्धई यततामपि सिद्धां कश्चित मां व्यक्ती तत्वतः आस्तीच्या महापुरी रिगताचे कोटीवरी पैप्राप्तीच्या पैल तरी विपाईला एखादाच मनुष्य राजकारणी असतो आणि पारमार्थातही असतो. असा एखादाच मनुष्य कधीतरी जन्म घेत असतो. असे असणारे आपले लोकप्रिय आमदार असणारे आदरणीय श्री किसन कथोरे साहेब यांच्या माध्यमातून हा कीर्तन महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतच आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं, कोणाची स्तुती करायची गरज नाही, पण वस्तुस्थिती सांगायला काय हरकत तर नाही ना. तुकोबाराय म्हणतात, ऐका, दातृत्व नावाची जी शक्ती आहे ना ती सामान्य माणसाला तुकोबाराने दिलेली नाही बरं का. जो स्वर्णदान करतो तो सामान्य दातृत्व आहे. जो भूमिदान करतो त्याला सुद्धा सामान्य यादीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये लेखलेला आहे. पण ऐका, तुकोबाराय म्हणतात, करोनी स्मरण करवी आणि का आणि तो या झाला दाता नाव जगी तुका म्हणे आईशे परोपकारी आणि तयाच्या पायी डोई माझी. ही माझी भाषा नाही. तुकोबाराय म्हणतात, जो स्वतःही नामस्मरण करतो, 4-5 जणाला घेऊन नामस्मरण करतो, जो स्वतःही आपण हरिनाम सप्ताह करतो आणि परिसरातील श्रोत्यांनाही या सप्त्याला बोलवतो. तुकोबाराय म्हणतात, आशाच्या पायावरती मी नतमस्तक होतो आणि मला वाटतं या तुकोबाराच्या यादीमध्ये नक्कीच आमदार साहेब असतील. नक्कीच ना महाराज, एवढा मोठा आपण हरिनाम सप्ताह करायचा हे आपल्यासाठी पर्वणी विशेष. आपल्याला हे ज्ञान ऐकायला, नामस्मरण काढायला काहीतरी भाग्य लागतं ना. असं त्यांच्या माध्यमातून आपण हरिनाम सप्ताह आहे. मी सुरुवातीलाच बोलून गेलो की अशी माणसं कधीतरी जन्म घेत असतात.
पवित्र ते कुळ पावन तो देश म्हणजे ते हरिचंद्र कतोरे साहेबांचा जन्म सर्वांना माहिती आहे 1955 साली झाला. मी सांगायची गरज नाही, आपण या परिसराचे आहेत. जन्मल्यापासून ते आतापर्यंत दोन्ही क्षेत्राची आवड आहे. बरोबर की नाही? प्रथमतः 1978 ते 1992 या काळामध्ये प्रथमतः 10 वर्ष मला वाटतं या परिसराचे पहिले एकमेव असे व्यक्तिमत्व सांगितले 10 वर्ष त्या गावचे सरपंच राहिले. सरपंच पदापासून ते आमदारापर्यंत म्हणजे विधानसभेच्या सदस्यतेपर्यंत सर्वांच्या लोकप्रियतेचा आणि सर्वांच्या हृदयाला त्यांनी ठाव घेतला असे आपले लोकप्रिय आमदार आहेत. मला वाटतं या वर्षी ते जे आहेत ना ते 25 वर्ष झाले आहे का नाही? 5वी निवडणूक आहे का नाही? 25 वर्षापासून दोन्ही समाजाची एक धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील अशी या ठिकाणी सेवा आहे. प्रत्येक माणसाचं वैशिष्ट्य 3 गोष्टीवर अवलंबून असतो. लक्षात नाही का? त्या माणसाचा आर्थिक विकास कसा आहे, त्या माणसाचा भौतिक विकास कसा आहे आणि त्या माणसाचा आध्यात्मिक विकास कसा आहे. हे तिन्ही विकास जर पाहिजे असेल तर एकच नेतृत्व ते म्हणजे लोकप्रिय आमदार श्री किसन कतोरे साहेब. नुसता धार्मिक क्षेत्रातच नाही, नुसता राजकारणी क्षेत्रात नाही तर पारमार्थिक क्षेत्राबरोबर सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव केलं. अशा असणारे कतोरे साहेब यांच्या संयोजनातून आपण नारायण आहे. आणि जगदुर्ग पोवाड्याच्या भाषेमध्ये माने पाचारितांनो हे आराम होतं आणि आईशी ती लोक प्रीतीसाठी, जे लोक पैशाने येत नाहीत, जे लोक मानाने येत नाहीत, ते लोक प्रेमापोटी येत असतात बरं का. आणि सगळीच कतोरे साहेबांच्या प्रेमाची पोच पावती हा सर्व समाज आहे बरं का. त्यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो.